निपुण भारत, निपुण भारत, निपुण भारत, निपुण भारत। मग प्रेरणा आणि स्वयंप्रेरणेमध्ये फरक आहे. काय फरक आहे? अनुकरण आणि क्रिएटिव्हिटी किंवा सृजन ह्या दोन बाबी तुम्हाला विशेषत्वाने दिसतात. मी एक उदाहरण सांगतो, ज्या उदाहरणाने तुम्हाला प्रेरणा आणि स्वयंप्रेरणेतला फरक समजायला मदत होईल. मित्रांनो, काय झालं, वाशिमचे काही शिक्षक साताऱ्यामधल्या कुमठेबीडला बघायला गेलेत. तर तिथे दोन प्रकारचे शिक्षक गेलेत. पहिले शिक्षक असे गेले की जे फक्त ते कुमठेबीड बघायचं म्हणूनच नियोजन करून वाशिममधनं गेले केंद्राच्या केंद्र, आणि त्यांनी तिथे कुमठेबीड बघितलं. कुमठेबीडमध्ये काय काय ॲक्टिव्हिटी त्याही बघितल्या आणि त्या ॲक्टिव्हिटी येऊन त्यांनी शाळेमध्ये करायला पण लागले. ही एक. आणि दुसरे शिक्षक असे गेले की तिथे महाबळेश्वर आहे, महाबळेश्वरला शिक्षक संघटनांचं अधिवेशन होतं आणि ही शिक्षक नेते मंडळी होती, त्या अधिवेशनाला ते सामील व्हायला गेले होते. आणि ते काहीतरी शिक्षक संघटनाची मीटिंग वगैरे झाली आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं इथे कुठेतरी कुमठेबीड आहे, चला आपण पण तिथं जाऊन येऊया, खूप लोक म्हणतात तर. आणि ते पण तिथे गेले, त्यांनी पण कुमठेबीड बघितलं आणि ते पण शाळेत आले आणि त्यांनी पण काम सुरू केलं. या दोन्ही कामामध्ये काय फरक आहे? हा फरक आपल्याला कळला की आपल्याला कळेल की प्रेरणा काय आणि स्वयंप्रेरणा काय. तर मित्रांनो, ही जी काही नेते मंडळी, शिक्षक नेते मंडळी गेली होती, ती आली आणि त्यांनी काम सुरू केलं. त्यांच्या असं लक्षात आलं, यार किती मस्त काम आहे, शिक्षकाचं खूप काम कमी होतं आणि मुलं शिकतात. मग त्यांनी त्यांच्या शाळेमध्ये पण ते काम करणं सुरू केलं आणि ते काम करत राहिले. हे काम त्यांनी का केलं? तर त्यांना भीती वाटली म्हणून केलं नाही, त्यांना बक्षीस मिळेल म्हणूनही केलं नाही. ते प्रेरित झाले ते काम बघून आणि त्यांना असं वाटलं की हे मी करायला पाहिजे. कारण तुम्हाला तर माहिती आहे, शिक्षक नेते भीतीच्याही पुढे गेलेत आणि बक्षिसाचे पुढे गेलेले आहेत. यांना ते भीती आणि बक्षीस मुद्दा नव्हता, पण ते प्रेरित झाले होते आणि म्हणून त्यांनी ते काम सुरू केलं होतं. पण यांचं काम काही दिवस चाललं आणि त्यानंतर ते काम थांबलं किंवा ते त्याच पातळीवर आहे. पण जी दुसरी मंडळी गेली होती, जी फक्त कुमठेबीड बघायला गेली होती, त्यांनी पण कुमठेबीड बघितलं, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी बघितल्या. त्या ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांनी एक ॲक्टिव्हिटी अशी बघितली की एक पाटी होती, त्या पाटीवर खिळे लावलेले होते आणि त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या 7-8 प्रकारच्या क्रिया, ॲक्टिव्हिटी त्या कुमठेबीडमध्ये शिक्षक यांना करून दाखवल्या आणि यांना ते खूप प्रभावित झाले. म्हणजेच काय, प्रेरित झाले की अरे आपण पण असं करायला पाहिजे. आणि प्रेरित झाल्यामुळे ते गेले शाळेमध्ये, त्यांनी पण पाटी बनवली आणि तशा प्रकारची पाटी बनवून त्यांनी पण काम सुरू केलं. आता बघा, दोन्हीच्या बाबतीत प्रेरणाच. पण इथे काय झालं, ती पाटी बनवली आणि त्या पाटीवर त्यांनी एवढं छान त्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन काम केलं, मन त्यामध्ये लावून काम केलं आणि त्यांना असं लक्षात आलं की या पाटीवर तर आपल्याला आता 9, 10, 11, 12 प्रकारच्या ह्या 3-4 क्रिया आणखीन घेता येतात आणि ते खूप खुश झाले. आता बघा मित्रांनो, अनुकरण जेव्हा केलं तेव्हा जशाचं तसं त्या गोष्टीचं अनुकरण केलं. पण अनुकरण केल्यानंतर जेव्हा सातत्याने त्यांनी काम केलं तेव्हा त्या कामातनं नवनिर्मिती व्हायला लागली. कारण स्वतःचं इन्व्हॉल्वमेंट यात एवढं होतं की सृजन व्हायला लागलं. आणि जेव्हा एखाद्या कामातनं सृजन होते, जेव्हा एखाद्या कामातनं नवनिर्मिती होते, तेव्हा समजून जायचं हे काम मी कुठल्या पातळीवर करतोय? स्वयंप्रेरणेच्या पातळीवर करतोय. आणि तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे की प्रत्येक व्यक्तीला असे नवनिर्मिती आणि सृजन करणारी कामं आवडतात आणि अशी कामं म्हणजेच स्वयंप्रेरणेच्या पातळीतली कामं आहेत. आणि हे कामं स्वयंप्रेरणेच्या पातळीतले असतात आणि म्हणूनच ते खूप उच्च दर्जाचे असतात. तर मित्रांनो, आपण काय समजून घेतोय की कुठलंही काम मी करत असेल तर ते काम करण्यामागे 4 कारणं असतात. पहिलं कारण असते मी ते काम करतोय कारण मला भीती आहे. दुसरं, मी ते काम करतोय कारण मला बक्षीस मिळणार आहे. तिसरं, मी ते काम करतोय कारण मी प्रेरित झालेलं आहे. आणि चौथं, मी ते काम करतोय कारण मी स्वयंप्रेरित झालेलं आहे. कोणी सांगो न सांगो, कोणी थांबवो न थांबवो, मी करत राहणार आणि मी करणार कारण मी त्याचा आनंद घेत आहे. तर जे काही आपण आनंद म्हणतोय, जे काही आपण समाधान म्हणतोय, ते भीतीपोटी काम केलं की आनंद मिळत नाही, भीतीपोटी काम केलं की समाधान मिळत नाही, बक्षिसापोटी काम केलं की समाधान मिळत नाही. जर तुम्हाला खऱ्या अर्थाने कामातनं समाधान मिळवायचं असेल तर ते प्रेरणा आणि स्वयंप्रेरणा या पातळीवर काम केलं की आपल्याला आनंद आणि समाधान मिळतो. मग ते समाधान जर आपल्याला मिळवायचं असेल तर आपल्याला बघावं लागेल की मी काय करतोय. याच्यासाठी एक छोटीशी एक्झरसाइज तुम्ही आव्हानामध्ये केली असेल की दिवसभरात तुम्ही काय काय कामं केली, त्या कामांची यादी करा आणि त्या कामापैकी कोणते किती टक्के कामं आहेत, एकूण कामापैकी किती टक्के कामं मी भीतीपोटी केली आहेत, एकूण कामापैकी किती कामं मी बक्षिसापोटी केली आहेत, एकूण कामापैकी किती कामं मी प्रेरणेच्या पातळीवर केली आहेत आणि एकूण कामापैकी किती कामं मी स्वयंप्रेरणेच्या पातळीवर काम केली. यामध्ये जर तुम्हाला असं दिसत असेल की तुमचे 80% कामं भीतीपोटी जात आहेत, तर समजायचं की तुमचं आरोग्य पण धोक्यात आहे, तुमचं मानसिक भावनिक सगळ्याच प्रक्रियेत तुम्ही धोक्यात आहात. कारण तुम्ही भीतीपोटी सगळं काम करतायत, जी गोष्ट तुम्हाला आनंद देणार नाही, तुमच्या आयुष्यातला आनंद हिरावून घेणारी असेल. मग आपण काय काम केलं पाहिजे? तर आपण काम हे केलं पाहिजे की मी पाहिलं पाहिजे की मी प्रेरणा आणि स्वयंप्रेरणेच्या पातळीवर काम कसं करेल. आपल्या बऱ्याच जणांच्या आयुष्यात असं घडते की तुम्हाला काही ना काही कामं रोजच करावी लागतात. जसं शिक्षक म्हणून तुम्हाला रोज शाळेत जावं लागते, रोज शिकवावं लागते, रोज मुख्याध्यापकांशी बोलावं लागते, रोज मुलांशी बोलावं लागते. हे काम जर तुम्ही भीतीपोटी करत असाल तर तुम्ही तुमचं आयुष्य खराब करताय.
मग जे काही तुमचं प्रोफेशन आहे, जे काही तुमचं काम आहे, ते काम तुम्ही स्वयंप्रेरणेच्या पातळीवर कसं कराल, ते जर केलं तर तुम्हाला दोन्ही गोष्टी मिळणार आहेत. दोन्ही गोष्टी कुठल्या? बघा, पगार तर तुम्हाला मिळतोच, पगार मिळण्याचा मुद्दाच नाहीये. काम केलं पगार मिळणारच आहे, काम नाही केलं तरी पण पगार मिळणार आहे. पण तुम्ही काम केल्यानंतर जर ते काम प्रेरणा आणि स्वयंप्रेरणेच्या पातळीवर केलं तर तुम्हाला पगार तर मिळणारच आहे, पण त्याच्यासोबत तुम्हाला समाधान पण मिळणार आहे, ज्याचं मूल्य खूप मोठं आहे.